निकाल आता हाती आलेले आहेत। काही मिनिटांमध्ये अधिकृत आकडा इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर येईलच, पण चित्र बऱ्यापैकी आता स्पष्ट झालेलं आहे। आपण बघतोय कार्यकर्त्यांची जी काही गर्दी आहे, बीजेपी कार्यालयाचे थेट दृश्य आपण बघतोय। मुंबईमधलं जे बीजेपी कार्यालय आहे आपण दृश्यामध्ये बघतो ते आता पोहोचलेले आहेत, भाजपाच्या कार्यालयात पोहोचलेले आपल्याला बघायला मिळतात। भाजपाच्या गुटात मोठा आनंदाचं वातावरण आज बघायला मिळतंय, कारण यश तितकं मोठं मिळालेलं आहे। काय प्रतिक्रिया माध्यमांना देतात काय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अनेक ठिकाणी सभा झाल्या, त्यावेळेला भाजपाची भूमिका जी आहे ती त्यांनी मांडलेली होती, आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री सुद्धा पोहोचतायत। त्यामुळे माध्यमांसोबत मुख्यमंत्री काय बोलणार, काय प्रतिक्रिया देणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जल्लोषाचं वातावरण आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्ये दिसून येतंय। सगळ्याच ठिकाणी जल्लोषाचं वातावरण आहे त्यांच्यामध्ये, आणि काही वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ऑफिसमध्ये येणार आहेत आणि त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधतील आणि तिथे विजयाचा जल्लोष देखील होणार आहे। आपण बघतोय मंत्री मंगल प्रभात लोढा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि त्यासह इतरही नेते आता लवकरच भाजप मुख्यालयावर पोहोचणार आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी तिथे आपल्याला झालेली बघायला मिळते। त्याचबरोबर आमचे माध्यमांचे प्रतिनिधी देखील तिथे आहेत की मुख्यमंत्री नेमकं काय बोलतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। प्रियंका, पण दृश्यांमध्ये बघतोय भाजपाचे झेंडे दिसत आहेत, पताका दिसत आहेत, मोठा जल्लोष, फुगड्या घातल्या जात आहेत। अगदी छत्रपती संभाजीनगरची दुसऱ्या विंडोमध्ये जी काही दृश्य आपण बघतोय, मोठ्या प्रमाणात आनंद छत्रपती संभाजीनगरच्या भाजप कार्यालयाबाहेर आपल्याला दिसतोय। संभाजीनगरच्या ज्या काही महिला कार्यकर्त्या आहेत त्या देखील फुगडी घालतात, त्याचबरोबर दंड ठोपटले जात आहेत की आम्ही एक हाती सत्ता छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळवलेली आहे, आणि त्याचा जो विजयाचा जल्लोष आहे ते आपल्याला दुसऱ्या विंडोमध्ये दिसून येते। आम्ही भाजपासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिवस म्हणावा लागेल, कारण तितकं मोठं यश भाजपाला मिळालेलं आहे। आणि आपण बघतो मोठ्या प्रमाणात जल्लोष राज्यात ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। 29 महापालिकांमध्ये ज्या ज्या ठिकाणी भाजपाला मोठं यश मिळालं त्या ठिकाणी हा जल्लोष सुरू असेल आता सध्या दृश्यांमध्ये आपण बघतोय। निश्चितच 29 महानगरपालिकांचे निकाल आता बऱ्यापैकी समोर आलेले आहेत आणि मोठा भाव हा भाजपच ठरलेला आहे। त्यामुळे भाजपच्या सगळ्या कार्यालयावर आनंद दिसून एक महत्त्वाची बातमी, पनवेलमध्ये भाजपाचा 56 जागांवरती विजय झालेला आहे। पनवेलमधून मोठी बातमी, भाजपाचा 56 जागांवरती विजय बघायला मिळतोय। तर पनवेलमध्ये शिवसेना उभाठाला फक्त 5 जागा मिळाल्या आहेत, ही मोठी बातमी आपण बघतोय। शिवसेना उभाठा फक्त 5 जागांवर सीमित राहिलाय। डोंबिवलीच्या प्रभाग क्रमांक 17 मधून कुणाल पाटील विजयी झालेले आहेत। डोंबिवलीमधून बातमी, कुणाल पाटील हे विजयी झालेत। मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या सगळ्यात सीट आल्या, केवळ एक सीट शिंदेच्या शिवसेनेनं निवडून आणली आहे आणि ती आहे नरवणकरांची। पूर्ण वरळीमध्ये तुम्ही एकट्या निवडून आलेले आहात शिंदेच्या शिवसेनेच्या, पहिली प्रतिक्रिया तुमची? सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र माझा। सर्व मतदार राजांचे व सर्व कार्यकर्त्यांचे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचं खूप मनापासून आभार आणि अभिनंदन। तसेच माझे पती दत्ता नरवणकर, विभाग प्रमुख श्री दत्ता नरवणकर ह्यांनी जे या विभागात कामं केली, त्या कामांवर लोकांनी विश्वास ठेवून मला जिंकून आणलं, आणि आता पुढची जी कामं आहेत त्यांनी जे कामांचं हे विश्वास दाखवला, तसंच मी पण या कामांची सगळ्या कार्यकर्त्यांची आणि मतदार राजांचे सगळ्यांचे मनापासून मी धन्यवाद मानते आणि आभार मानते। साहेब, वरळी हाय व्होल्टेज होतं, वरळीमध्ये नेमकं काय होणार? किशोरी पेडणेकर यांची ही थेट दृश्य आपण बघतोय। किशोरी पेडणेकर या विजयी झालेल्या आहेत, माजी महापौर राहिल्यात किशोरी पेडणेकर, आणि आता भाजप मुख्यालयातली ही दृश्य आता समोर येत आहेत। प्रियंका, एकीकडे किशोरी पेडणेकर यांचा विजयोत्सव बघायला मिळतो, तर दुसरीकडे भाजप मुख्यालयामध्ये आता गर्दी हळूहळू वाढायला लागलेली आहे। रवींद्र चव्हाण या ठिकाणी आधीच पोहोचलेले होते, मंगल प्रभात लोढा आपण दृश्यांमध्ये बघितलं, आता मुख्यमंत्री सुद्धा काही वेळा तिकडे पोहोचतायत। अमित साटम या ठिकाणी आलेले आहेत।
भाजप मुख्यालयात आनंदाचं वातावरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आता भाजप मुख्यालयात दाखल झालेले आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित साटम, मंत्री मंगल प्रभात लोढा सगळेच, रवींद्र चव्हाण देखील तिथे उपस्थित आहेत. सगळेजण आता भाजपच्या मुख्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. मुंबईचं हे भाजप मुख्यालय आणि इथेच आता विजयाचा जल्लोष होणार आहे. काही वेळामध्ये मुख्यमंत्री आपली प्रतिक्रिया देखील देणार आहेत. मुंबई महानगरपालिका अमित 9 राज्यांचं जे बजेट आहे त्या 9 राज्यांपेक्षा जास्त बजेट मुंबई महानगरपालिकेचं आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता गल्लीपासून दिल्लीपर्यंत लागलेली होती आणि आता आपण बघतोय भाजप त्यामध्ये भाजपने आपलं वर्चस्व हे कायम ठेवलंय. आणि भाजपानं इतिहास घडवला असं म्हणायला लागेल. कारण या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊ. राहुल जोरी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. राहुल, आपण बघतोय आता भाजप मुख्यालयात हळूहळू गर्दी वाढायला लागलेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा दाखल झालेत. अगदी खरं तर मुंबईचे आकडे आता हे जवळपास स्पष्ट होत आहेत आणि मुंबईसह राज्यातल्या 29 महानगरपालिकेमध्ये भाजपनं दणदणीत विजय मिळवलाय. मुंबई महामुंबईच्या आजूबाजूच्या सगळ्याच महानगरपालिका भाजपच्या जवळपास एक हाती ताब्यात आलेल्या आहेत. ज्या ठिकाणी मित्रपक्ष आहेत त्यांच्यासोबत देखील जोरदार कामगिरी जाहीर केलेली आहे. मुंबईत भाजप जवळपास 95 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की हाच जल्लोष, हाच विजयी सोहळा आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचं नरिमन कार्यालय जे प्रदेश कार्यालय आहे त्या ठिकाणी उपस्थित आहे. रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, पंकजा मुंडे, प्रसाद लाड यांच्या सोबतच मुंबईचे अध्यक्ष अमित साटम हे देखील या सगळ्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकंदरीत बघितलं तर मागच्या महिन्याभरापासून ही निवडणूक जी आहे ती मोठ्या परिस्थितीत वाढत होती आणि या टप्प्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यभरातल्या या निवडणूक निकालांचा उत्साह जो आहे तो वाढवण्यासाठी अर्थात तो जल्लोष सोहळा जो आहे तो साजरा होताना दिसतोय. राहुल, आपण दृश्यांमध्ये बघतोय खरं तर फोटो आता काढला गेला, विक्ट्रीचं साईन दाखवलं गेलं. कदाचित या फोटोचीच वाट बरीच वर्ष भाजपाला बघावी लागलेली आहे. अगदी खरं तर आतापर्यंत भाजप एकदा शिवसेना विरुद्ध भाजप हा 2017ला सामना झाला होता. त्यावेळी 82 नगरसेवक हाती असताना देखील त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका निर्णयामुळे शिवसेनेला म्हणजेच तत्कालीन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जे पद आहे ते दिलं होतं. मात्र आता पहिल्यांदा थेटपणे विरोधात लढत असताना भाजपनं एक हाती जवळपास 100 पर्यंतचा हा आकडा गाठलेला आहे आणि यामुळं एकंदरीत जर बघितलं की संपूर्ण निवडणूक ज्या पद्धतीनं अनेक प्रचारांमध्ये फिरली होती त्यानुसार आता ही निवडणूक देखील फक्त मुंबईच नाही तर मुंबईसह राज्यातल्या सर्वच महानगरपालिकांमध्ये एक जोरदार यश भाजपला एक हाती आलं. यासोबतच मित्रपक्षांसोबत ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्या ठिकाणी देखील हा सगळं जल्लोष जो आहे तो झाला. त्यामुळं आता जर परिस्थिती बघितली, आकडे स्पष्ट आहेत, निकाल स्पष्ट आहे. मुंबई महानगरपालिका गेल्या 25 वर्षांपासून जी शिवसेनेच्या ताब्यात होती, अर्थात भाजप देखील मित्रपक्ष म्हणून त्यांच्या सोबत होता. मात्र एक मागची टर्म सोडली तर आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीनं ठाकरेंकडून महापालिकेचा पूर्णपणे कार्यभार जो आहे तो काढलाय असंच म्हणावं लागेल. अगदी. आणि राहुल, खरं तर मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच हा अंदाज वर्तवला होता. अंदाज म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की विश्वासच त्यांनी दाखवला होता आणि तशाच पद्धतीचं यश भाजपाला बघायला मिळत आहे. ज्या पद्धतीनं आपण बघतोय की लोकसभेमध्ये एक मोठा सेटबॅक बसल्यानंतर ज्या पद्धतीनं लोकसभेच्या प्रभावाची जबाबदारी स्वीकारणारा एकमेव नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नोंद झाली होती आणि त्यानंतर विधानसभा असेल, नगर परिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुका असतील आणि आत्ताच्या महानगरपालिका निवडणुका असतील, त्यांनी ज्या पद्धतीनं या संपूर्ण निवडणुकांचे अंदाज बांधले होते अर्थात त्या पद्धतीनं हे सगळे अंदाज समोर येत आहेत. फक्त मुंबईच नाही तर राज्यातल्या सर्व महत्वपूर्ण आणि मोठ्या महानगरपालिका ह्या देखील भाजपच्या ताब्यात येतील असं त्यांनी सांगितलं होतं. आणि यामध्ये फक्त भाजपनं एकीकडे मित्रपक्षांमधीलच अजित पवार यांना देखील जोरदार पराभवाचा सामना जो आहे तो भाजप पुढे करावा लागला. ज्या पद्धतीनं अंदाज बांधले गेले, ज्या पद्धतीनं टीका टाळत खरं तर फक्त मुद्द्यांवर ज्या गोष्टी बोलल्या गेल्या त्याचाच परिणाम म्हणून मुंबईसह पुणे आणि पिंपरी चिंचवड इथं देखील